आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यामध्ये थंडीच्या लाटेची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पारा 9 अंशांपर्यंत घसरलाय। नगरमध्ये राज्यात सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात 9.9 अंश सेल्सिअस म्हणजेच 10 पेक्षाही कमी तापमान नोंदवलं गेलंय। तर पुढील 2 दिवसांमध्ये नाशिक, नगर, पुण्यामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता व्यक्त केलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मागील काही दिवसांपासून आठवडाभरापासून असं म्हणता येईल थंडी जाणवू लागलेली आहे आणि आता थंडीच्या लाटेची शक्यता राज्यामध्ये वर्तवली जाते। सध्या लोक शेकोट्यांचा आधार घेताना दिसून येत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रात तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये पारा 9 अंशांपर्यंत घसरलाय, तर नगरमध्ये सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि पुण्यामध्येही तापमान 10 अंशांच्या खाली गेलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर हे आपल्या सोबत साताऱ्यामधून जोडले गेले आहेत। इम्तियाज, काय सांगाल? थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली जाते, सकाळची वेळ आहे, तुम्हाला साताऱ्यामध्ये कसं चित्र दिसतंय, कशी थंडी आहे? नक्कीच फरा, गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका वाढलेला आहे। एकंदरीतच जे पर्यटन स्थळं आहेत, महाबळेश्वर, पाचगणी यासह पाटण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाली आहे। म्हणजे नोव्हेंबरचा निम्मा महिना संपल्यानंतर थंडी खऱ्या अर्थानं चालू झालेली आहे आणि या महाबळेश्वर, पाचगणी त्याचबरोबर माथेरान वगैरे या जी हिल स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी पारा 9 अंश सेल्सिअसच्या पुढे 9 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचलेला आहे। एकंदरीतच या परिसरामध्ये जी डोंगर माथ्यावरील जी गावं आहेत, डोंगर माथ्यावरील जी शहरं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका त्या ठिकाणी जाणवू लागलेला आहे। त्यामुळे त्या पर्यटन स्थळावर जे पर्यटक दाखल झालेले आहेत ती थंडीची मजा त्या ठिकाणी लुटत असताना देखील दिसत आहे। मात्र ही थंडी बागायती पिकांना आणि त्याचबरोबर गहू, स्ट्रॉबेरी यासह आत्ताच्या खरीप हंगामामध्ये जे पेरली जाणारी जी पिकं आहेत त्यांना ही थंडी खूप महत्त्वाची आणि पोषक असणार आहे। त्यामुळे आणखीन देखील काही दिवसामध्ये जर थंडी वाढली तर महाबळेश्वर, पाचगणीमध्ये येणारी जी स्ट्रॉबेरी आहे त्याला मोठ्या प्रमाणात ही थंडी पोषक असते, कारण 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा देखील ही थंडी गेली तरी दर्जेदार क्वालिटीची स्ट्रॉबेरी या ठिकाणी येऊ शकते। फरा, निश्चितच त्यामुळे पिकांसाठी पोषक अशी ही थंडी म्हणावी लागेल आणि त्याचबरोबर थंडीचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकही बाहेर पडत असतील। दरम्यान याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।